मुलांनो, माझ्याकडे ही 3 लिंब आहेत. ती मला 2 जणांमध्ये समान वाटायची. मग मी काय करू शकते? एक लिंबू एकाला दिलं, दुसरं लिंबू एकाला दिलं. मग आता राहिलं एक. आता हे एक लिंबू मी 2 जणांमध्ये कसं बरं सारखं वाटू? तर त्याच्यासाठी तुम्ही म्हणाल की सुरीने कापून त्याचे 2 भाग करा. ठीक आहे. बरोबर मध्यभागी सुरीने कापून त्याचे अर्धे अर्धे असे 2 भाग झाले समान आणि ते मी दोघांना दिले. ही झाली आपली वाटपाची पहिली रीत. बघा, ही झाली रीत 1. काय केलं याच्यामध्ये मी? प्रत्येकाला एक एक आणि प्रत्येकाला एक एक अर्धा. माझ्याकडची 3 लिंब बरोबर 2 जणांमध्ये समान वाटली. आता आणखीन एक पद्धत आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? बघा, इथे मी काय केलं? प्रत्येकाला एक अख्खं लिंबू आणि एक अर्ध लिंबू दिलं. प्रत्येकाला एक अख्खं लिंबू आणि एक अर्ध लिंबू दिलं. दुसऱ्या पद्धतीत काय करता येईल की या प्रत्येक लिंबाचा आपण अर्धा अर्धा भाग करूया. बघा, दुसऱ्या रीत मध्ये आपण काय करूया? आता ह्या एका लिंबाचे केलेच आहेत अर्धे अर्धे भाग. हे 2 जणांना मी दिले. आता आणखीन एक दुसरं लिंबू घेतलं, ते सुद्धा बरोबर मध्यभागी मी कापलं आणि दोघांना एक एक भाग दिला. तिसरं लिंबू घेतलं, त्यामध्ये काय केलं? ते सुद्धा कापलं आणि दोघांना अर्धा अर्धा भाग दिला. माझ्याकडची 3 लिंब वाटून संपली. म्हणजे इथे मी काय केलं? प्रत्येक मुलाला 1/2, 1/2 आणि 1/2 असा 3 वेळा अर्धा अर्धा भाग दिला. बरोबर? 1/2, 1/2 आणि 1/2 असं 3दा. म्हणजे हा एक, हा दुसरा अर्धा, हा तिसरा अर्धा. असे मी प्रत्येकाला 3 भाग दिले. अर्धे 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 असे 3 भाग दिले. म्हणजेच 1/2 भाग मी किती वेळा घेतला? 3 वेळा घेतला. बरोबर? 1/2 भाग 3 वेळा घेतला. ही झाली दुसरी रीत. आणि पहिल्या रीतीमध्ये आपण काय केलं होतं? तर प्रत्येकाला एक एक अख्खं लिंबू आणि अर्ध लिंबू, म्हणजे एक अख्खं आणि अर्ध, दोन्हीकडे वाटप समानच झालं होतं. अर्धा अर्धा आणि अर्धा म्हणजे एक पूर्ण आणि अर्धा. याला म्हणतात दीड. एक पूर्ण, 2 मिळून एक पूर्ण आणि अर्धा, याला म्हणतात दीड. काय म्हणतात? दीड. आणि इथे सुद्धा एक पूर्ण आणि अर्धा, दीडच आला होता. बरोबर? म्हणजे दोनही रीतीने वाटप केलं तरी दोघांना मिळालेला भाग समानच आहे. पण यामध्ये आपण प्रत्येकाला एक अख्खं लिंबू दिलं. पूर्ण लिंबू दिलं आणि अर्ध लिंबू दिलं. म्हणजेच या अपूर्णांकामध्ये मी थोडंसं वर मांडते ते. या अपूर्णांकामध्ये एक लिंबू पूर्ण आहे आणि दुसरं लिंबू अर्ध आहे. म्हणजे हा जो अपूर्णांक आपण मांडला, या अपूर्णांकामध्ये पूर्णांक, याला म्हणायचं पूर्णांक, पूर्णांकही आहे आणि अपूर्णांकही आहे. मग असे जे अपूर्णांक असतात की ज्यामध्ये पूर्णांकही मांडलेला असतो आणि अपूर्णांकही मांडलेला असतो, त्यांना म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. काय म्हणतात त्यांना? पूर्णांकयुक्त अपूर्णांक.
हा जो यात पूर्णांक पण आहे, हा अपूर्णांक पण आहे. आणखीन काही मी तसे अपूर्णांक मांडून दाखवते. 2.1°(4), 1.1°(2), 3.3°(4), 5.1°(2). अशा प्रकारे या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं वाचन करतात. मग त्यातले जे आपण अर्धा, पाव आणि पाऊण हा भाग शिकलो आहोत, त्यावर आधारित पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण पाहूया. बघा, जेवायला बसलेले आहात आणि तुम्ही एक अख्खी पोळी खाल्ली. एक अख्खी पोळी खाल्ली. अजून थोडी भूक आहे. मग आईला तुम्ही म्हणालात की आई मला 1/4 पोळी दे किंवा 1 चतकोर पोळी दे. मग आई काय करते? दुसरी एक पोळी असते त्याचे आधी अर्धा भाग करते, मग आणखीन त्याचे अर्धे भाग, असे 4 भाग करते आणि त्यातला एक भाग तुम्हाला देते. बाकीचा 3/4 भाग डब्यामध्ये ठेवून देते. म्हणजे ही एक अख्खी पोळी आणि ही पाव भाग पोळी, ही एक अख्खी आणि ही पाव भाग. बघा, 4 भाग केले होते आणि त्यातला एकच भाग घेतला. म्हणजेच 1.1°(4). यालाच आपण व्यवहारातल्या भाषेमध्ये सव्वा असं म्हणतो. काय म्हणतो? सव्वा म्हणजे एक पूर्ण आणि दुसऱ्या एकाच्या 4 भागांपैकी एक भाग, पाव भाग. किंवा आता केक आणलेला आहे, 3 केक आणले, त्यातले 2 अख्खे खाल्ले आणि तिसऱ्या केक मधला, बघा हा तिसरा केक आहे, याचे पण मी 4 भाग केले आणि त्यातला एकच भाग घेतला. बाकीचा 3 भाग केक डब्यामध्ये ठेवून दिला. म्हणजे हा अख्खा घेतला, हा अख्खा घेतला आणि हा पाव भाग. मुलांनो, आता पटपट करते म्हणून मी खूप थोडंसं रंगवते, पण जेव्हा तुम्ही या आकृत्या वहीत काढणार आहात तेव्हा पूर्ण भाग व्यवस्थित रंगवायचा आहे. हा एक बघा आणि हा पाव भाग. म्हणजे इथे आपण 2 पूर्ण घेतले, 2 अख्खे, 2 पूर्ण आणि 1 पाव भाग. मग हे कसं वाचणार? 2.25. याचं वाचन कसं करणार? 2.25 किंवा 2.1°(4). 2.1°(4). हेच जर मी असं घेतलं, जर मी 5 पूर्ण वस्तू घेतल्या असतील, 5 पूर्ण वस्तू घेतल्यात आणि 6व्या वस्तूमधला पाव भाग, मग हे कसं वाचणार? 5.1°(4). म्हणजेच 5.25. किंवा 12 पूर्ण वस्तू घेतल्या आणि 13व्या वस्तूचा पाव भाग घेतला, म्हणजे 12.1°(4). म्हणजेच याला काय म्हणायचं? 6.25. आणि पूर्णांक किती आहे आपल्याकडे? 12. 12.25. आलंय लक्षात? तुम्ही व्यवहारामध्ये रोजच्या जीवनामध्ये असं अर्धा, पाव, पाऊण भाग घेत असता. सगळंच काही अख्खच्या अख्खं तुम्ही नाही कोणतीही गोष्ट घेत. तर अशा वेळेला हे शब्द आवर्जून वापर करा. पुढचा एक पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भाग बघूया. बघा, आता तुम्ही एक अख्खी पोळी खाल्लीत आणि दुसऱ्या पोळीतला जर अर्धा भाग घेतला,
2च भाग केले त्याचे आणि त्यातला अर्धाच भाग तुम्ही घेतलात. एक पूर्ण आणि एक अर्धा. 2 भागांपैकी एक भाग, एक पूर्ण आणि अर्धा. म्हणजेच 1/1 1/1/2. म्हणजे एक वस्तू पूर्ण आणि पुढची वस्तू अर्धी. याला म्हणतात, व्यवहारी भाषेत याला म्हणतात दीड. काय म्हणतात? दीड. आणि अपूर्णांकाच्या ह्याच्यात असं वाचन करणार की 1/1/2. हेच जर 2 वस्तू पूर्ण घेतल्या आणि तिसऱ्या वस्तूतला अर्धा भाग घेतला म्हणजे 1/1 अर्धा. 2 वस्तू पूर्ण आहेत म्हणजे 2 पूर्णांक आणि अर्धा. म्हणजेच 2 पूर्ण आणि अर्धा याचं वाचन करतात 2.1/2 म्हणजेच अडीच. 1 पूर्ण आणि अर्धा म्हणजे दीड. 2 पूर्ण आणि अर्धा म्हणजे अडीच. याच्या पुढचे जे भाग आहेत ते बघा. समजा 3 वस्तू पूर्ण घेतलेल्या आहेत 1 2 3 आणि पुढच्यातला अर्धा भाग 1/1/1 आणि अर्धा. तर 3 पूर्णांक आणि 1/2. मग याचं वाचन करतात, या अर्ध्याचं वाचन करायचं साडे. आणि किती पूर्णांक आहेत आपल्याकडे? 3. 3.5. जर आपल्याकडे 5 पूर्णांक आणि अर्धा आहे, 5.1/2 आहे, तर त्याचं वाचन आपण करणार साडे. किती पूर्णांक आहेत? 5. 5.5. असंच जर माझ्याकडे 20 पूर्ण आहेत आणि पुढचा अर्धा भाग घेतला तर त्याचं आपण वाचन करणार 20.5. आले लक्षात? साडे हा शब्द कसा वापरायचा ते. आता पहा मुलांनो, एक पोळी पूर्ण घेतली आणि दुसरी जी पोळी आहे त्याचे 4 भाग केले आणि त्यातले 3 भाग घेतले. म्हणजे हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा, आणि फक्त एक भाग काढून ठेवला. 3 पूर्ण भाग घेतले म्हणजेच ही एक पूर्ण. आणि या दुसऱ्या पोळीचे 4 भाग आपण केले होते, त्यापैकी 3 भाग घेतले म्हणजे 1.3/4. 1.3/4. मग यातला व्यवहारी भाषेत आपण काय म्हणतो? तर याला म्हणतात 2.5. मग आता तुम्ही म्हणाल इथे 2 तर नाहीच आहेत पूर्ण, मग 2 कुठून आले? 2 पूर्ण नाहीच आहेत. एक अख्खा घेतलाय आणि पुढचा पाऊण भाग घेतलाय. हा एक पूर्ण आहे आणि हा पाऊण भाग आहे, बरोबर? मग 2.5 हा शब्द आला कुठून? तर या शब्दाची जी फोड आहे ती अशी आहे, 2.5 म्हणजे पाव उणे. पाव उणे. उणे म्हणजे कमी. पाव भाग उणे आहे. कशाला? 2 पूर्ण व्हायला. म्हणजे हा एक पूर्ण आहे आणि हा पुढचा भाग, 3 भाग ऑलरेडी आपल्याकडे आहेत. हा पुढचा भाग जर पूर्ण करायचा झाला तर आपल्याकडे किती भाग कमी आहे? हा पाव भाग कमी आहे. पाव भाग कमी आहे. उणे असणे म्हणजे कमी असणे. पाव भाग उणे आहे. कशाला उणे आहे? तर 2 पूर्ण व्हायला.
2 पूर्ण व्हायला पावभाग उणे आहे म्हणून त्याला म्हणतात पावणे 2. हा, आलं लक्षात? मग आता 2 पूर्ण आहेत आणि तिसऱ्यातला आपण पाऊण भाग घेतला. हा पूर्ण आहे, हा पूर्ण आहे, हा पाऊण भाग, म्हणजे 2 पूर्णांक 3 अंश छेद 4. मग आता मला सांगा पाव भाग किती व्हायला कमी आहे? किती पूर्ण व्हायला पाव भाग कमी आहे? हा एक पूर्ण आहे, हा दुसरा पूर्ण आहे. आता पाव भाग जर यात घातला तर 3 पूर्ण होणार, म्हणजे पाव उणे 3. 3 पूर्ण व्हायला पाव भाग कमी आहे. मग त्याचं वाचन किंवा लेखन असं करायचं, पावणे 3. पाव उणे 3 तो एकत्रित शब्द आपण लिहितो पावणे 3. तसंच आणखीन काही शब्द बघूया. जर 8 पूर्णांक 3 अंश छेद 4, म्हणजेच 8च्या पुढे आता पाव भाग मिसळला जर या अपूर्णांकात, तर किती पूर्ण होणार आहे? 9 पूर्ण होणार आहेत. एक लक्षात घ्या, जेव्हा पाऊण भाग पुढे असतो तेव्हा जसं आधी आपण 8.25, 8.5 असं म्हणतो, पण पाऊण भागाच्या वेळेला पुढचा पूर्णांक वाचनात येतो. म्हणजे हा पावणे 8 असं न वाचन करता पावणे 9, पाव भाग 9ला कमी आहेत असं वाचन करायचंय. आपण आता एका अपूर्णांकाचे बघा. आता तुम्ही बघा 5 पूर्णांक 1 अंश छेद 4. 5 पूर्णांक 1 अंश छेद 4 याला आपण म्हणतो 5.25, म्हणजे 5 भाग आणि वरती पाव भाग. 5 पूर्णांक 1 अंश छेद 2 म्हणजे अर्धा भाग घेतलाय पुढच्या अपूर्णांकाचा, याचं वाचन आपण करतो 5.5. लक्षात घ्या शब्द 5.25. 5 पूर्णांक आणि 6व्यातले आपण 4पैकी 3 भाग म्हणजेच पाऊण भाग घेतला. 5 पूर्णांक 3 अंश छेद 4, 5 पूर्णांक पाऊण, म्हणजेच आता इथे पावणे 5 म्हणायचं नाहीये, कारण 5 आपल्याकडे ऑलरेडी पूर्ण आहेत. पाव भाग उणे कशाला? तर 5च्या पुढचा पूर्णांक व्हायला. 5च्या पुढे येतात 6, म्हणून म्हणायचं पावणे 6. तेव्हा हा फरक नीट लक्षात ठेवा आणि अपूर्णांक व्यवस्थित ओळखा.